आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी नांदुरा उड्डाणपुलाला जाहीर पाठिंबा. मात्र गावाबाहेरून मार्ग काढण्याची मागणी नागरिक हक्क संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने घेतली. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसेंची भेट. रविवारी अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन. नांदुरा शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या प्रश्नावर नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने आज रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. नियोजित उड्डाणपुलाला नागरिकांचा जाहीर पाठिंबा असून उड्डाणपुलाचा मार्ग शहराच्या मुख्य वस्तीमधून न करता गावाबाहेरून पर्यायी मार्गाने करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी नागरिक हक्क संरक्षण समितीच्या शिष्टमंडळाने नांदुरा शहरातील वाहतूक, व्यापारी वर्ग, दुकानदार तसेच नागरिकांना प्रस्तावित उड्डाणपुलामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत मंत्री रक्षाताई खडसे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. नागरिकांच्या विविध समस्या व मागण्या मंत्री महोदयांनी गांभीर्याने ऐकून घेत समाधानकारक चर्चा केली. नागरिकांच्या मागणीची तातडीने दखल घेत रक्षाताई खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रविवारी बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत प्रस्तावित उड्डाणपुलाचा आराखडा, पर्यायी मार्गाची शक्यता तसेच नागरिक व व्यापारी वर्गाच्या हिताचा विचार करून पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उड्डाणपुलाला आमचा विरोध नाही, मात्र त्याचा मार्ग नागरिक, व्यापारी आणि शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करून निश्चित करण्यात यावा, अशी भूमिका नागरिक हक्क संरक्षण समितीने यावेळी स्पष्ट केली. शहराबाहेरून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच शहरातील व्यापारी व नागरिकांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही समितीने व्यक्त केली. मंत्री रक्षाताई खडसे यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित संपूर्ण प्रक्रियेची वस्तुस्थिती तपासून सर्व बाबींचा विचार करून पुढील कामाची दिशा निश्चित करण्यात येईल, असा विश्वास दिला. त्यामुळे नागरिक हक्क संरक्षण समिती व उपस्थित नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष रामभाऊ झांबरे महाराज, ज्येष्ठ पत्रकार जगदीश आगरकर, अनिल भाऊ चोपडे, राजेश मेहनी, संजय राठोड, गणेश नथानी, सागर जगदाळे, मोहसिन मेमन, साजिद मेमन, महेश नानवाणी, स्वप्नील शेठ झांबड, संदीप भाऊ प्रकाश चंद्रभानानी यांच्यासह व्यापारी वर्ग, दुकानदार तसेच नागरिक हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी होणाऱ्या बैठकीकडे आता नांदुरा शहरातील नागरिक व व्यापारी वर्गाचे लक्ष लागले असून उड्डाणपुलासाठी शहराबाहेरून पर्यायी मार्गाचा निर्णय होतो का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. कॉपी पेस्ट ऐसा कुछ हुआ नहीं है. वहाँ पे टेक्निकल टीम आके गई, चार दो इलेक्शन में तो इसके ऊपर भाषण हुए वहाँ पे. तब किसी ने बोला अभी टेंडर हो गए, अभी सब हुआ, तब जाके आप लोग डिझाईन अशी काही चेंज नाही झालेली. अरे बाबा ते छोटं होतं, तुम्ही आधी विषय समजून घ्या. तो वेगळा विषय, तो याच्याशी काही निगडीत नाहीये. तो वेगळा विषय, तो इकडचे जे शेतकरी तिकडचे आहेत त्यांचा विषय. तो छोटासा रस्ता आहे. ही जो आहे डायरेक्ट तो नॅशनल हायवे टू ह्या नॅशनल हायवेला जोडणार आहे. जे तुम्ही अंडरपास वगैरे होतो तो नॅशनल हायवेला ते नॉर्म्स मध्येच अलाउड नाहीये. हा सबवे फक्त एक साईड प्रपोजल असतं. कारण तुमचा जो जळगाव जामोद कडनं जो येतोय हा हायवे, तो हायवे टू हायवेच तो टच होईल. तो शहर में से जाएगा ना पूरा हाईवे आपका. कैसा उसको कनेक्ट किया है डायरेक्ट. कहाँ कनेक्ट किया मैम? एसबीआई के पास खत्म कर दिया उसको. एसबीआई के पास वही खत्म हो रहा मैम. देखिए ना याच रोड पर सगळं कोण आहे तिथं अधिकारी? मैं आपको नांदुरा से अच्छे अर्धा किलोमीटर भी नहीं है तो गावात. पहिले तर रेल्वे स्टेशनवरच उतरत होता. अरे बोलू द्या, कारण जी माझी माहिती आहे की तो बायपास डायरेक्ट हाईवे टू हाईवे ना हमको प्रॉब्लेम नहीं मैम. सही बाई एक लक्षात घेतो ताई की हे सर्व मला विचारून मामा असं नाही, आम्हालाही कळतं ना. ते माझे लोक आहे काय, असं नाही की आम्हाला काय त्यांचं इंजिनियरशी बोलू द्या. तुम्ही माहिती द्या.